हॅलो स्टुडंट, आपण बघत आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्समधला एक टॉपिक आपल्याला बघायचा. लास्ट टॉपिक आहे चॅप्टरमधला या कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्यूशन. ओके, ओके. बट बिफोर दिस आपल्याला डिस्कस करता येईल अबाउट what are the distribution of charges. Now if we consider any insulating body, okay, जर आपण कुठली इन्सुलेटिंग बॉडी जर घेतली तर आपण बघितलं की इन्सुलेटिंग बॉडीला जर आपल्याला चार्ज करायचं असेल तर आपण चार्ज करू शकतो बाय फ्रिक्शन. ओके, आपल्याला माहीत आहे की सपोज एक ही बॉडी आपण कन्सिडर करत आहे आणि हिला आपण रब करत आहे अगेन्स्ट दी अनदर बॉडी. आपल्याला माहीत आहे की रब केल्यामुळे काय होतं आहे, याची इलेक्ट्रॉन अफिनिटी जर कमी असेल तर इलेक्ट्रॉन ही बॉडी काय करते, लूज करते. त्यामुळे ही काय होतं आहे, पॉझिटिव्हली चार्जड होत आहे. आता आपल्याला माहीत आहे की या इन्सुलेटिंग बॉडीचा जो पोर्शन दुसऱ्या बॉडीसोबत कॉन्टॅक्टमध्ये आहे लक्षात, आपल्याला माहीत आहे की तेवढ्या स्पेसमध्येच फक्त या बॉडीमध्ये काय फॉर्म होत आहे, चार्ज. कारण त्या स्पेसमधले इलेक्ट्रॉन काय होत आहे, शिफ्ट होत आहे. सो दॅट चार्जेस त्याच पोर्शनमध्ये आहे लक्षात. त्यामुळे जर कुठल्याही इन्सुलेटिंग बॉडीला जर आपण चार्ज करत असेल तर त्या बॉडीवर तयार होणारा चार्ज हा ज्या रिजनमध्ये आहे तो त्या रिजनमध्येच कन्फाईंड राहतो. इट इज नॉट डिस्ट्रीब्युटेड ओव्हर ऑल इट्स सरफेस. तो काय पूर्ण त्याच्या सरफेसवर किंवा पूर्ण ठिकाणी तो पसरतो का, नाही. ज्या भागात चार्ज तयार होतो इन्सुलेटिंग बॉडीच्या तो चार्ज त्याच भागात कन्फाईंड राहतो, मर्यादित राहतो. तो डिस्ट्रीब्यूट होतो का, नाही. त्यामुळे इथे आपल्याला काय सांगणार की चार्जेस आर ओनली डिस्ट्रीब्युटेड ओव्हर दी कंडक्टिंग बॉडीज ऑर मेटल्स. पण जर मेटलला आपण चार्ज करत असेल किंवा कधी कंडक्टिंग बॉडी जर असेल आणि जर तिला आपण चार्ज केलं आलं लक्षात, तर त्या बॉडीवर असणारा जो चार्ज आहे तो त्या बॉडीच्या एंटायर सरफेसवर काय होत असतो, आपल्याला डिस्ट्रीब्यूट होताना दिसत आहे लक्षात. दिस इज कॉल्ड डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज. अशा प्रकारे चार्ज काय होतो, डिस्ट्रीब्यूट होत असतो. तर ते तुम्हाला काय सांगितलं मी, इन्सुलेटिंग बॉडी जर असेल तर इन्सुलेटिंग बॉडीच्या ज्या पोर्शनवर चार्ज फॉर्म होत आहे ओके, ड्यू टू ॲडिशन ऑर रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन, तो चार्ज त्याच स्पेसपर्यंत कन्फाईंड राहतो. इट विल नॉट डिस्ट्रीब्युटेड ऑल ओव्हर इट सरफेस ऑर लेंथ ऑर एरिया ऑर व्हॉल्यूम ऑल्सो लक्षात. म्हणजे चार्जेस आर ओनली डिस्ट्रीब्युटेड इन द केस ऑफ मेटल्स. जर आपण एखाद्या मेटलला जर चार्ज करत असेल तर त्या मेटलवर फॉर्म होणारा चार्ज त्या मेटलच्या पूर्ण सरफेसवर आपल्याला काय दिसतो, डिस्ट्रीब्यूट होताना दिसत आहे, पसरताना आपल्याला दिसत आहे. नाव लक्षात, दिस इज कॉल्ड डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज. नाव इफ द शेप ऑफ मेटल सरफेस इज कंटिन्युअस सिमेट्रिक, जर त्याच मेटलचा शेप हा जर सिमेट्रिक असेल ओके, देन द डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज टेक्स प्लेस कंटिन्युअसली ऑर युनिफॉर्मली. आपल्याला माहीत आहे की जर कंडक्टरचा शेप हा सिमेट्रिक असेल तर त्याच्यावर डिस्ट्रीब्यूट होणारा चार्ज हा इक्वली आपल्याला डिस्ट्रीब्यूट होताना दिसतो ओव्हर ऑल इट्स सरफेस, ऑल इट्स लेंथ, ऑल इट्स व्हॉल्यूम ऑर एरिया जे असेल ते लक्षात. दिस इज कॉल्ड दी डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज. याला आपण काय म्हणतो, कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज. कळते तुम्हाला लक्षात. दिस इज कॉल्ड द डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज. दिस इज हाऊ द चार्जेस आर डिस्ट्रीब्युटेड ओव्हर एनी कंडक्टिंग सरफेस. कुठल्या कंडक्टिंग सरफेसवर अशा प्रकारे आपल्याला काय दिसत आहेत, चार्जेस डिस्ट्रीब्यूट होताना दिसत आहेत. नाव अशाच डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्जच्या अराउंड जी इलेक्ट्रिक फील्ड फॉर्म होत आहे त्या इलेक्ट्रिक फील्डमधल्या कुठल्याही पॉईंटची जर आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करायची असेल तर त्यासाठी आपल्याला हे चार्ज त्या कंडक्टरवर कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट झाले लक्षात, ते आपल्याला स्टडी करावं लागते लक्षात. डिपेंडिंग अपॉन दॅट ओके, आपण डिफाईन करत आहे सर्टन कंडक्टरच्या चार्ज डेन्सिटी लक्षात. चार्ज डेन्सिटी ओके, आपण बघितलं आता डिपेंडिंग अपॉन दी शेप ऑफ कंडक्टर चार्जेस आर डिस्ट्रीब्युटेड
over the conductor. Now if, okay, the shape of conductor is considered to be in the form of uniform metal plate, okay, then the charges are distributed equally according to its area. Such distribution of charge is called areal distribution of charge. अशा प्रकारे जर चार्ज डिस्ट्रीब्यूट होत असतील इक्वली अकॉर्डिंग टू द एरिया, याला काय म्हणतो आपण, एरियल डिस्ट्रीब्यूशन ऑफ चार्ज. ओके. इफ नाउ द कंडक्टर इज इन द फॉर्म ऑफ मेटल वायर, जर मेटल वायरच्या फॉर्ममध्ये एखादी कंडक्टिंग बॉडी जर असेल तर द चार्जेस आर फाउंड टू बी डिस्ट्रीब्युटेड इक्वली अकॉर्डिंग टू इट्स लेंथ. Such distribution is called linear distribution. Such distribution is called what? Linear distribution. And if now the conductor is in the form of some solid sphere or solid body, then they are distributed equally according to their volume. Such distribution is called volume distribution. Now आता ज्या प्रकारचे चार्जेसचं डिस्ट्रीब्युशन कंडक्टिंग बॉडीवर आहे त्यानुसार त्याच्या अराउंड आपल्याला काय फॉर्म होताना दिसतात, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपल्याला फॉर्म होताना दिसतात, सॉरी इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला फॉर्म होताना दिसतात. त्यामुळे त्याच इलेक्ट्रिक फील्डमधल्या कुठल्याही पॉईंटची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जर आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर आपल्याला हे डिस्ट्रीब्युशन माहीत असणं आवश्यक आहे. आणि याच डिस्ट्रीब्युशनवरून आपण फर्दर डिफाईन करत आहे चार्ज डेन्सिटी. Okay, now if the charges are distributed equally according to its length, or if the charges are linearly distributed, there is a linear distribution of charge, then we define linear charge density. तेव्हा आपण काय डिफाईन करतो, लिनियर चार्ज डेन्सिटी. आणि हिचं स्टेटमेंट आपल्याला किंवा हिचं डेफिनेशन आपल्याला काय सांगतं ना, लिनियर चार्ज डेन्सिटी इज द टोटल चार्ज पर युनिट वॉल्यूम पर युनिट लेंथ ऑफ गिव्हन वायर इज कॉल्ड लिनियर चार्ज डेन्सिटी. लिनियर चार्ज डेन्सिटी मीन्स जर एखादी मेटल वायर असेल, सपोज समजा आपण कन्सिडर करू ही एक मेटल वायर आहे ऑफ लेंथ कॅपिटल एल, अँड इफ वी चार्ज दिस मेटल वायर बाय टोटल अमाऊंट ऑफ चार्ज कॅपिटल क्यू, पॉझिटिव्ह क्यू चार्ज जर आपण याच्यावर डिपॉझिट केला तर हा पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला माहिती आहे काय होतो, असा डिस्ट्रीब्यूट होतो अलॉंग इट्स लेंथ. आता वायर युनिफॉर्म आहे त्यामुळे हे चार्ज सर्व ठिकाणी एकदम सारख्या प्रमाणात पसरतात. म्हणजे काय की या वायरचे दोन इक्वल लेंथचे जर आपण तुकडे घेतले असे, दोन इक्वल लेंथचे जर पीस घेतले असे छोटे छोटे, तर दोघांवर असणारा चार्ज कसा राहतो, सेम, बिकॉज द चार्जेस आर डिस्ट्रीब्युटेड इक्वली अकॉर्डिंग टू इट्स लेंथ. त्यामुळे दोन सारख्या लेंथचे जर तुकडे आपण या वायरचे घेत असेल तर त्यांच्यावर चार्ज पण कसा आहे, सेम आहे. असं जे चार्जेसचं डिस्ट्रीब्युशन असते त्याला काय म्हणतो आपण, लिनियर डिस्ट्रीब्युशन. आणि अशा मेटल वायरच्या अराउंड जी इलेक्ट्रिक फील्ड फॉर्म होत आहे त्या इलेक्ट्रिक फील्डची कुठल्याही पॉईंटवर असणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जर आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे लिनियर चार्ज डेन्सिटी. त्यामुळे या वायरची लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणजे काय, टोटल चार्ज पर युनिट लेंथ. देअरफॉर वी डिफाईन लिनियर चार्ज डेन्सिटी, इथे आपण जर लिहिले सिग्मा, इट इज इक्वल टू टोटल चार्ज अपॉन टोटल लेंथ, चार्ज पर युनिट लेंथ. देअरफॉर इट इज इक्वल टू व्हॉट, क्यू. टोटल चार्ज किती आहे, क्यू. टोटल लेंथ किती आहे, एल. क्यू बाय एल. आणि जे युनिट काय येणार, चार्ज पर युनिट लेंथ, चार्जचं युनिट कुलोम, लेंथचं मीटर, कुलोम पर मीटर. दिस इज लिनियर चार्ज डेन्सिटी. कळलं. सेकंड आहे सरफेस चार्ज डेन्सिटी. ओके. Now if the charges are distributed equally according to the area of given conductor, then such distribution of charge is called areal distribution. In that case we define surface charge density.
विच याची स्टेटमेंट आपल्याला किंवा ज्याचं डेफिनेशन आपल्याला सांगता येणार, द टोटल अमाऊंट ऑफ चार्ज पर युनिट एरिया ऑफ गिवन कंडक्टर इज कॉल्ड सरफेस चार्ज डेन्सिटी. ते लिहिता येणार टोटल चार्ज पर युनिट एरिया ऑफ गिवन कंडक्टर इज कॉल्ड सरफेस चार्ज डेन्सिटी. ओके, याचं एक्झाम्पल आपल्याला कन्सिडर करता येईल. सपोज आपण एक हॉलो स्पियर आपण घेत आहे, हॉलो स्पियर पोकळ एक गोळा आपण घेत आहे, पोकळ आहे ज्याची रेडियस आहे कॅपिटल आर, आणि याच्यावर आपण चार्जेस प्लेस केला कॅपिटल क्यू टोटल. आपण बघितलं की मेटल आहे त्यामुळे जेवढाही चार्ज ज्यावर आपण डिपॉझिट करणार तो पसरणार सरफेस कंडक्टरवर, डिस्ट्रीब्यूट होणार डिपेंडिंग अपॉन द शेप ऑफ कंडक्टर. द शेप कंडक्टर आपल्याला माहिती आहे हॉलो स्पियर आहे, देअरफॉर दिस चार्जेस आर डिस्ट्रीब्युटेड इक्वली अकॉर्डिंग टू इट्स एरिया. त्यामुळे या हॉलो स्पियरचे दोन सारख्या एरियाचे जर आपण तुकडे बाहेर काढले तर त्यांच्यावर पण आपल्याला चार्ज कसा दिसतो, सारखा. याचा अर्थ इथे चार्जेस पसरलेत पण कसे, इक्वली अकॉर्डिंग टू देअर एरिया. सच डिस्ट्रीब्युशन इज कॉल्ड एरियल डिस्ट्रीब्युशन, आणि आपण डिफाईन करत आहे याची सरफेस चार्ज डेन्सिटी, टोटल चार्ज पर युनिट एरिया. मग इथे आपल्याला सांगता येणार याचा टोटल चार्ज डेन्सिटी सिग्मा इक्वल टू चार्ज अपॉन एरिया. मग सिग्मा इक्वल टू चार्ज किती आहे कॅपिटल क्यू आणि एरिया किती राहणार, रेडियस कॅपिटल आर असल्यामुळे 4πr². दिस इज एरियल चार्ज डेन्सिटी. मेटल प्लेटच्या फॉर्ममध्ये जर असेल ऑफ लेंथ L ब्रेड्थ B, चार्ज आपण याच्यावर टाकला किती कॅपिटल क्यू, तर इन दॅट केस दिस सिग्मा विल बी इक्वल टू व्हॉट, क्यू अपॉन लेंथ इंटू ब्रेड्थ, राईट. दिस इज कॉल्ड surface charge density. And the third one is volume charge density. Now in the case of volume charge density, if the charges are distributed equally according to the volume of given substance, given material, given conductor, then we define what, volume charge density. And the definition आपल्याला simply सांगताना सेम आहे, total charge per unit volume is called volume charge density. इमॅजिन करा एक मेटल स्पियर आहे, सॉलिड मेटल स्पियर आहे, एकदम भरीव गोळा आहे. देन द चार्जेस आर डिस्ट्रीब्युटेड इक्वली अकॉर्डिंग टू वॉल्यूम. सच डिस्ट्रीब्युशन इज कॉल्ड वॉल्यूम डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज. नाव याच स्पियरची रेडियस जर आपण कॅपिटल आर कन्सिडर करत असेल आणि टोटल चार्जरचे आपण कॅपिटल क्यू जर डिपॉझिट करत असेल तर याची व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी सिग्मा विल बी इक्वल टू, फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे चार्ज अपॉन व्हॉल्यूम, देअरफॉर चार्ज क्यू अपॉन व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय 4/3πr³. दिस इज द व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. आणि याचं युनिट आपल्याला माहीत आहे, चार्जेसचं युनिट कुलूम, व्हॉल्यूमचं मीटर क्यूब, कुलूम पर मीटर क्यूब, इथे कुलूम पर मीटर स्क्वेअर. ओके, जर क्यूबच्या फॉर्ममध्ये असेल लाईक दिस ऑफ लेंथ L, याची ईच साईड L आहे लक्षात, तर हाच फॉर्म्युला काय नाही, टोटल चार्ज कॅपिटल क्यू असेल तर सिग्मा इक्वल्स टू क्यू अपॉन L क्यूब. Right, this is the volume charge density. Okay, now जेव्हा आपल्याला या व्हॉल्यूम चार्ज, सरफेस चार्ज किंवा लिनियर चार्ज डेन्सिटी माहीत होतात तेव्हा त्याच्या अराउंड जी इलेक्ट्रिक फील्ड फॉर्म होत आहे त्या इलेक्ट्रिक फील्डच्या कुठल्याही पॉईंटच्या इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपल्याला कॅल्क्युलेट करता येतात. ओके, दिस इज कॉल्ड द चार्ज डिस्ट्रीब्युशन अँड चार्ज डेन्सिटी. नाव जर कंडक्टरचा शेप हा अनसिमेट्रिक असेल, म्हणजे असा असेल, कुठलाही आकार आहे, तर अशा वेळेस या कंडक्टरवर जेव्हा चार्जेस डिस्ट्रीब्यूट होतात तेव्हा ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतात का, नाही. कंडक्टरच्या काही भागात जास्त चार्जेस जातात, काही भागात कमी चार्जेस जातात. जसं या रिजनमध्ये जास्त चार्जेस पोहोचतील, या रिजनमध्ये खूप कमी चार्जेस, त्यामुळे याच्या अराउंड असणाऱ्या पॉईंटची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कमी, याच्या अराउंड असणाऱ्या पॉईंटची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशा जास्त. त्यामुळे याच्या अराउंड जी इलेक्ट्रिक फील्ड तयार होते ती काही युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड राहते का, नाही. युनिफॉर्म इन द सेन्स ती काही आपल्याला सांगता येणार की प्रत्येक पॉईंटवर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी आहे ते वेगवेगळी आहे लक्षात.
दिस इज ऑल अबाउट द डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्जेस. कळेलपर्यंत सगळ्यांना इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर जे आहे हे तुमचं इथेच फिनिश झालेलं आहे. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण करंट इलेक्ट्रिसिटी बघू. थँक्यू.